हाक मतदाराची नायगाव मधून आपण बोलतोय. नायगाव मध्ये जो रस्त्याचं काम जे तुमचं चालू आहे असंच विचारणं आहे की जे संध्याकाळी काम करण्यासाठी तुम्हाला सांगितलं गेलं होतं तर संध्याकाळी तुम्ही बंद करून सकाळच्या वेळी का काम चालू ठेवताय? साहेब काय प्रॉब्लेम काय आहे ते माहिती आहे? रात्रीला तर एवढं हेवी ट्रॅफिक आहे ना, दिवसा जे काम होतं रात्रीच्याला होतच नाही काहीच काम. आम्ही केला प्रयत्न रात्री पण करायचा. ऐका ना नाही साहेब. पण इथे जे नगरसेवक आहेत त्यांच्याशी बोलणं झालं, तुम्ही बोर्ड लावले आहेत की रात्री 10 वाजल्याच्या नंतर 10 ते 5 मध्ये तुम्ही काम चालू ठेवणार आहात म्हणून आणि त्यानंतर मग सकाळच्या वेळी काम तुम्ही बंद ठेवणार आहात म्हणून. मग असं असेल तर मग रात्रीच्या वेळी 10च्या नंतर कुठे ट्रॅफिक असतं? नाही 10च्या नंतर तर मोठमोठ्या गाड्या येतात. ट्रॅफिक भरपूर होतं रात्रीच्याला. अरे सर, इथे काम करणारे इथे रिक्षा चालक जे आहेत ते रात्री नाईट मध्ये जे काम करतायत ते सरळ म्हणतायत की रात्रीच्या वेळी काहीही ट्रॅफिक होत नाही म्हणून. आणि तुम्ही म्हणताय की ट्रॅफिक होतं रात्रीच्या वेळी. तुम्हाला माहित असेल की सकाळच्या वेळी इथल्या रिक्षावाल्यांना किती त्रास होतोय त्याचा. इव्हन रिक्षावाल्यांना सोडा, इथले जे माणसं नॉर्मली जे टू व्हीलर चालवतायत तिथे काल दोघ जण पडले तिथे. मान्य करतो त्रास होतोच. काम असलं की थोडासा त्रास होणारच आहे. हे मान्य करतो मी. त्याच्यामध्ये तुमचं काय माझं दुमत नाहीये. मग आम्ही तेच म्हणण्याचा प्रयत्न करतोय. रात्री तुम्ही अजिबात काम करत नाही आहात हे म्हणतोय. जर तुमचा उद्देश असा असताना की बाबा नाही आम्हाला लवकरात लवकर काम करायचं आहे तर आम्ही सकाळ संध्याकाळ किंवा सकाळी किंवा रात्री आम्ही दोन्ही टाइम काम चालू ठेवणार आहात तर ठीक आहे, माणसांनी त्रासही सहन केला असता. परंतु असं होत नाही, असं दिसूनच येत नाहीये. झालं आपलं आता सनटेकच्या समोरच राहिलं 100-150 मीटर झालं आता विषय. मग ते सनटेकच्या समोरचं कधीपर्यंत होईल? आज पूर्ण होणार आहे का ते काम? आज ते जेवढं खडी पसरली ना तेवढा मजर मारणार आहेत आपण आज. नंतर त्या बाजूचा घेणार आहेत आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जसं म्हणालात मेन जे डांबर तुम्ही टाकणार आहात ते पावसानंतर टाकणार आहात, बरोबर आहे? बरोबर. मग याचं रिझन काय आहे ते समजेल का आम्हाला? काय साहेब काय आहे ते म्युन्सिपाल्टी काय त्यांचं म्हणणं काय आहे ते काय आता हे पावसामध्ये काय आहे संक वगैरे सेटलमेंट काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. ते आपल्याला काय एमपीएम झाल्यानंतरच ते पावसाळ्यानंतर ते म्हणजे हा जो निर्णय आहे हा तुमचा नसून महानगरपालिकेचा आहे का? महानगरपालिकेचा. बरोबर. हा पूर्णपणे तुम्ही सरळ असं म्हणताय की मेन जे डांबरचा थर आहे तो मेन डांबरचा थर टाकण्याचा निर्णय आहे तो महानगरपालिकेचा आहे, ठेकेदारांचा नाही. जर महानगरपालिकेने सांगितलं असतं तर तुम्ही ते केलं असतं, बरोबर ना? आता आपलं हे कामच असं नाही. बघा आम्ही तुम्हाला स्पष्ट प्रश्न काय विचारतोय, हा जो तुम्ही निर्णय घेतला आहे की पावसानंतर डांबर टाकण्याचा हा महानगरपालिकेचा निर्णय आहे, बरोबर? आणि हा निर्णय जर महानगरपालिकेचा नसता किंवा जर तुमच्यावरतीच त्यांनी ठेवलं असतं डिसिजन तर तुम्ही हे पूर्ण केलं असतं काम? नाही कसं आहे महानगरपालिका म्हणजे मालक आहे साहेब आपला. नाही मान्य आहे ना, मी तेच म्हणतो. जर त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं, जर त्यांचे तुम्हाला जर नाही कसं आहे माहितीये, जर त्यांचे तुम्हाला जर निर्देश असे असते की बाबा डांबर तुम्ही टाका म्हणून तर तुम्ही टाकणं पॉसिबल होतं का तुम्हाला? तरी पण मी नसतं टाकलं कारण त्याला वर्क. मी तेच म्हणतोय तुम्हाला, मी तुम्हाला तेच विचारण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही एक तर महानगरपालिकेवरती तरीही तुम्ही डांबर नसतं टाकलं. कारण त्याला डांबर वर्कअप 2 महिने लागतात. मार्च नंतरचं जे डांबर टाकतो ना आपण एप्रिल पासूनचं ते मोस्टली हे होत नाही, वर्कअप होत नाही बरोबर. वर्कअप होत नाही. पण असं असेल तर बाहेर वसई विरार नालासोपारामध्ये जे डांबर टाकले जात आहेत ते कसे वर्क होत आहेत? तिथेही जसं वर्क असणार आहेत. पॅचवर्क इव्हन त्यांनी हाईट वरती उंच करून पुन्हा डांबरही टाकलेले आहेत विरारमध्ये. हे तिथं काय तिथं कंडिशन कशी आहे साहेब? तो रोड याचा चांगल्या कंडिशन मध्ये आहे, त्या ठिकाणी करू शकता तुम्ही. ही रोड पूर्ण वस्ट झालेला आहे पूर्ण. तुम्हाला चांगलं माहिती आहे बोयदापाड्यापासून ते हे तुम्हाला सांगायची गरज नाही. ह्या रोडची कंडिशन खूपच भयानक आहे, तुम्ही पण बघताय. म्हणून तुम्ही हा निर्णय घेतलाय असं सरळ म्हणणं आहे तुमचं? म्हणून महानगरपालिकेने, आम्ही नाही घेतला, महानगरपालिकेने असा निर्णय घेतला आहे की वरचा जो थर आहे डांबरीकरणाचा जो थर आहे बरोबर तो पावसानंतर केला जाईल म्हणून, बरोबर ना? हो. यस. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू सर.